नमस्कार, आपण पाहताय लोकाधिकार न्यूज। किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या भिकाऱ्याला काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। दिनांक 13 ते 14 मार्च रोजी मध्यरात्री एका अज्ञात आरोपीने चहा टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या एका अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती। त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर खुनाचा तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत होता। पोलीस अधीक्षक सोमया मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून तात्काळ तपासाची सूत्रे हलविण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने काही तासातच अनोळखी मयताची ओळख पटवून तसेच गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेल्या अज्ञात इसमाच्या डोक्यात दगड मारून खून केलेल्या आरोपीला क्रीडा संकुलन गेट समोरून 14 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले असून आरोपीचे नाव देवीदास शेषराव सोनकांबळे, वय 54 वर्ष, राहणार खाडगाव रोड, प्रकाशनगर, चंद्रोदय कॉलनी, रोड क्रमांक 5, लातूर असे असून सांगून तो दिवसभर भिक्षा मागून खातो। दुपारी तंबाखू घेण्यात येण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचा मनात राग धरून नमूद मध्यरात्री चहाच्या टपरी समोर फुटपाथवर झोपलेला इसम नामे प्रकाश लिंबाजी बडके, वय 58 वर्ष, खाडगाव रोड, लातूर याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबूल केले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच दिवसभर भिक्षा मागून खाणाऱ्या व किरकोळ कारणावरून खून करणाऱ्या नमूद आरोपीला काही तासातच जेरबंद केले असून पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार सिद्धेश्वर जाधव, सुधीर कोळसुरे, राजेश कांचे, मोहन सुरवशे, सूर्यकांत कलमे, प्रदीप स्वामी, विनोद चलवाड, सचिन मुंडे यांनी केले आहे। लोकाधिकार न्यूज, लातूर।